कष्टाचा जॉबचं झिरो कुठे कॉर्नरला इथं कॉर्नर त्याला काय करायला लागणार आपल्याला टॉप सेंटरला यायला लागेल. जॉब पकडणार कसं आहे ते मोस्टली इम्पॉर्टंट आहे. ओके, आत्ता सध्या मी जॉब काय करतो, आत्ता सध्या जर मी टॉप घेऊन तर माझा जॉब असा आहे. मला ते ॲक्च्युली काय करायचं, मिरर रोटेट करून असा जॉब धरून मशीनिंग करायचं आहे. तर त्यासाठी मी काय करतो, रोटेट करतो. रोटेट वगैरे कसं करायचं मी सांगतो नंतर, तर आता एक प्रोसेस दाखवतो. ते 3 म्हणून पाहिजे. नाही तर आता जॉब करतो टॉप घेऊन घेतला मग इकडून दिसत होता, आता या साईडने दिसते. हा जॉब मी पकडून मला मशीनिंग करायचं, त्याचा झिरो आता इथे. म्हणून मी काय करतो, त्याला बाउंडिंग बॉक्स करतो. त्याचं रॉ मटेरियल आपल्याला 110, 80, 60 हे सेंटर पॉईंट. आणि त्याला काय करतो, रिजन करून सेंटरला मोस्टली आपला सेंटरपासून स्टार्ट करायचं. तर यांना लेवलमध्ये टाकायचे सेम टू सेम मागाशी आपण जसं सिलेक्ट केलं ते. ही नाही घ्यायची का नाही, ती लाईन ते डिझाईनची आहे ना, डिझाईनच्या लाईन पाहिजे सिलेक्ट केली. एक लाईन आपली लेवलमध्ये घ्यायची पॉईंट नाही घ्यायची. पॉईंट 2 नंबर लाईनमध्ये येत ना. आता आपलं सेंटरला आलेलं आहे. त्यानंतर आपल्या पहिली प्रोसेस काय राहणार आहे, फेसिंग करून द्यायची. मशीनमध्ये गेलो याला रॉ मटेरियल काय असेल ते दिलं आणि 5 पद्धतीनं मेक केलं. ते 60च्या ऐवजी 70 म्हणजे ही जी असते ती आपली स्टँडर्ड साईज आहे का जॉबची? हां, जॉबची ही एवढी साईज आपल्याला वर्क पाहिजे. करण्यासाठी आपण एक्स्ट्रा वाढीव फक्त हां, म्हणजे ॲक्च्युली रॉ मटेरियल आपल्याला तेवढं भेटत नाही ना, त्या साईज कमी जास्त त्याच्यामुळे आपल्याला करून चालायचं कमी जास्त. इथे काय घ्यायचा 3D मशीन इसको क्या किया मैंने, बाउंडिंग बॉक्स किया है और एक्स्ट्रा लेके रखा है. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला पहिल्यांदा फेसिंग करून द्यायचं. फेसमध्ये हे झालेलं आहे, सिलेक्ट केलं जेवढी काही एज आहे आपली ती आणि ओके ओके टूल निवडलं. वायर मतलब 20 विथचे एंगल निवडलं. इथपर्यंत माहिती आहे आपल्याकडे. रोटर वगैरे दिले, कट पॅरामीटर आपला झिगझॅग 80% हे 85. फिनिशिंगला काय मॉडेल नाही झाली, डेप्थ ऑफ फोटो काय नाही, लिंकिंग पॅरामीटर 0 प्लेन टॉप फुल हा झाला फेस. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्याच्यातला कुठला भाग उघडायचा, या लाईनपासून इकडं उडवायचं का या लाईनपासून इकडं मशीन करायचं. पूर्ण मशीन करायचं
पूर्ण आता मग ह्या लाईनपासून इकडं तर मशीन केलं म्हणजे माझा हा भाग तसाच राहून जाईल. बरोबर. बरोबर. मी जर ह्या लाईनपासून इकडचं मशीन केलं तर तो जो राहून पाहिजे तोच उडून जाईल आपलं. पहिले तिकडचं नाही. इकडचं मिलिंग करून देईल. बाकी आता मग त्याला कुठली स्ट्रॅटर्जी वापरायला लागेल, कोणतं वापरायला लागेल, पॉकेट वापरायला लागेल. पॉकेट वापर. कोणतं वापर मी आणि लाईन कोणतं आपल्याला कसं आहे ठरवता येतं आपल्याला. जर ही लाईन दिली तर ही गुडची या साईडने मशीन लेफ्ट किंवा राईट. पॉकेट म्हटलं की खड्डा काउंटरमध्ये सर इथे pocket वापरावं लागेल. पाहिजे ना डायमीटर तेवढं इथं पॉकेट वापरावं लागेल. आपल्याला आपण एक नाही का मल्टीपासेस म्हणून ऑप्शन ते तर अजून एक इकडे पण चालणार इकडे पण चालणार. म्हणजे इथं पॉकेट वापरावं लागेल. हां इथं पॉकेट वापरू शकतो किंवा इथं पण कोणतं वापरू शकतो किंवा पॉकेट वापरायचं पॉकेट पण वापरू शकतो. आता कोणतरला आपण एकच दिले. मी काय करतो त्याला अजून पासेस म्हणून एक ऑप्शन तो एक घेऊ शकतो. ते मी अजून नाही चालेल ना पॉकेट वापरलं तरी चालेल पण मग तसं डिझाईन काढायचं बसायला लागेल. ते बाहेर आपल्याला पॉकेट बाहेर काढायला डिझाईन काढायचं आणि त्याच्यामध्ये चालवायचं. बॉक्स द्यावा लागेल. आता ह्याला मी काय करतो कुंटर निवडायचं आणि त्याच्या आधी आपल्याला इथे लाईन द्यायला लागणार आहे. बाहेर कोण या लाईनच्या इकडे वर्क करायला लागते. या लाईनच्या इकडं वर्क टॉप मध्ये बघितलं तर या लाईनच्या इकडं वर्क करा. रेग्युलर टूलपासमध्ये गेलो कुंटर म्हणतो ही जी काय लाईन आहे ती सिलेक्ट केली. टूल विथ ट्रायंगल कट पॅरामीटर इथे कॉम्प्युटर ड्रॉईंगच्या ठिकाणी टूल इथे फिनिशिंगला मी करतो वॉलला एक पॉईंट टू मीटर टू पॉईंट डेप्थ ऑफ कट देऊन 1 mm 2 mm काय बाकी सगळे सेम ठेवतो. तात्पुरतं मल्टीपासेस ऑफ ठेवतो. पहिल्यांदा टूलपास बनवून घेतो आपल्याला लेबर किंवा राईट. आता इथे पहिल्यांदा टॉप ऑफ स्टॉक म्हणजे मशीन कुठून चालू व्हायला पाहिजे कुठून व्हायला पाहिजे आणि टॉप ऑफ स्टॉक Z0 पासून म्हणजे या 0 पासून ओके म्हणजे या हाईट पासून आपल्या Z0च्या हाईट पासून डेप्थ मायनस खाली किती पडेल -35 डेप्थ मध्ये काय म्हणजे प्लेन हे कळलं ना डेप्थ. हो इथपर्यंत -30 का हां 35. टॉप विंडो बघितलं हा आपला 0 आहे. इथून खाली ही स्टेप किती ती कशी काय कळणार आपल्याला राईट साईडने बघतो ड्राफ्टिंगमध्ये गेलो डायमेन्शन आता ह्याच्यामध्ये नाही का ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे आपलं इथं पहिल्यांदा आपण इथं मॅन्युअली एंट्री करावी आणि इथं त्यांनी काय केलेलं आहे टॉप ऑफ स्टॉक डायरेक्ट सिलेक्ट केला जिथून स्टार्ट पाहिजे तिथं क्लिक केला विशेष डेप्थ पण जिथं पाहिजे तिथं सिलेक्ट केली. फक्त याच्यामध्ये कंडिशन काय आहे प्लेनमध्ये सगळीकडे टॉप 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 पाहिजे तर ते व्यवस्थित काम करतं म्हणजे ऑफसेट पासून ते काम करतं. आता हा टूलपास बांधलेला आहे आता हा चाललाय कसा रे बघू एकच लाईन चाललाय. मी याला काय करतो इथे एक म्हणून ऑप्शन आहे मल्टीपासेस मला ओके म्हणजे दिसतंय मल्टीपासेस म्हणजे ओके इथं ऑन केलं. आता आपल्याला काय इथे रफ करायचं नंबर ऑफ पासेस इथे काय येतो 5 देतो आणि इथं ते स्टेपवर येतो स्पेसिंग 18 mm काय आपलं विथचं कटर आहे इकडे गेल्यानंतर पुढं ते 18 mm शिफ्ट होईल आणि नंतर इकडे कसे वापरायचं मल्टीप्लासेस आता समथिंग माझं काय हा माझा जॉब आहे अशी इथं माझं विथचं कटर चाललंय पण आपल्याला हा एरिया तसंच मशीनिंग करायचं राहून जातं. माझं कटरने काय केलं पाहिजे की आल्यानंतर इकडे पुढं थोडं सरकायचं पुढं सरकायचं ओके. आता हे झाला एक पास पुढं सारखा हा झाला दुसरा पास पण पुढं किती सारखायचं
ते आपण दिले 18 दिले. हां. आणि किती वेळा सरपायचं 5 आहे. 5 वेळा सरपायचं नंबर 5 वेळेस 5 5. म्हणजे हा झाला 1 2 18 18चे 5 3 4 5 हे झालं आता इथं बघितलं मला 2 5 मध्ये होऊन जाते मी किती दिले असं तिथं 5च्या ऐवजी 2 आता मी 5 तासच देऊन बघतो किती वेळ लागणार आहे का 5 वेळेस फिरलेच ना पण तुझ्यावर. 5 वेळा आता करणार आहे असं. एक 5 वेळा म्हणजे जॉबच्या बाहेर जायचं. जॉबच्या बाहेर आहे पण बघू किती बाहेर आहे. अजून खालीच काय होतं? आता हे किती वेळा फिरले 1 2 तीन 3 पास पाहिजे. 3 पास पाहिजे 2 पास आपल्या एक्स्ट्रा पाहिजे लेट मी काय करणार परत पॅरामीटरमध्ये आता हे फिनिशिंगसाठी ते खाली म्हणजे आपण नंतर बघू काय फक्त आता इथे काय 1 वे म्हटलं त्याच्यामुळे काय करायचं ते एकदा गेलं वरती- एकदा गेलं ते वरती उचलून परत त्या येतं स्टार्टिंग जी म्हणजे दोन्ही साईड चालली. रिफ्रेश करतो म्हणजे काय करेल दोन्ही साईड म्हणजे दोन्ही साईडने असं कंटिन्यू. आता सगळं काय पण तरी पण आता इथे उचलून जातं हे असं ते त्याला काय म्हणते एवढं कीप पुल डाऊन म्हणतो म्हणजे काय करेल प्रत्येक वेळेस जाताना ते म्हणजे इकडून गेला असं इकडून इथंच सरकणार लगेच पहिल्यांदा काय करायचं इकडून आलं पिवळ्या लाईन म्हणजे काय त्या हवेतल्या आणि निळ्या लाईन म्हणजे आपल्या जॉबवर. लक्षात पण आता माझं कटर काय होतं इथपर्यंतच येते या एजपर्यंत ते 2-3 mm बाहेर सारखायला पाहिजे नाही तर मी इथं बरं वगैरे राहून जाईल. हां. त्याच्यासाठी मी करतो परत कारण लिडिंग लीड आउट म्हटलं आणि ह्याला ऑन केलं बाहेर जायचं. हां ते आर्कमधली एंट्री मी बंद करतो ओके फक्त 2-2-3-3 mm त्यांनी बाहेर जायला पाहिजे म्हणजे कटरचं सेंटर आपलं हे लाईन येऊ असं त्याच्यामुळे थोडं बाहेर आलं तरी पास होणार लई पण नाही बाहेर काढलं टायमिंग भेटून इथपासून थोडं इथपर्यंत कटरचं सेंटर बाहेर आलं लिडिंग लीड आउट ऑन केलं ओके तर लेंथमध्ये वाढायचं का आर्कमध्ये वाढायचं ते ठरवायचं आर्कमध्ये काही गरज नाही म्हणजे आता रेडियसमध्ये बाहेर पडायची काही गरज नाही लेनमध्येच ना. फक्त सरळ फक्त बाहेर पडायला पाहिजे म्हणून लेंथमध्ये 3 mm बाहेर पडायचं आता हे झालं एंट्री म्हणजे एंट्रीसाठी आणि एक्झिट म्हणजे आउटसाठी तेवढंच आहे आपलं. ते जे ग्रीन आहे ती एंट्री आहे आणि रेड म्हणजे आउट फेसिंग त्याला काय करू पाहून घेऊ आपण कसं जाऊ फेसचं तर काही दिसायचं नाही आपलं फेस सगळ्या म्हटलं नाही थोडं एक पाच पाच 4-5 मिनिट. किंवा सर 11च्या जागी आपण जर 15 केलं तरी 20च्या 18 आहे तिथून 20च्या कटर आहे ना तर कटरची size वाढवायची असते. 15 टाकलं तर मग अजून कमी अजून 3 म्हटलं पासमध्ये बाहेर जाईल 3 पासमध्ये बाहेर होऊन जाईल. आता आपण 18 दिले 11 दिले आपण अठरा, त्याच्यावरती अठरा. 18 हां मला वाटलं 11 दिले म्हणजे अजून एक 5 वाढवा लागेल 3च्या जागी 4 लावायला. किंवा मग 4 लावू आणि 18च्या ऐवजी 15 नंतर करू. तो diameter कमी. किंवा मग रॉ मटेरियल्स कमी घेऊ नाही, नाही. भरपूर उगाच option केला आहेत. टाईम वाढवायचं नाही 15 भरपूर option. 20 करू का? 15 20 चार. केलं ते मध्ये राहील ना आला का आपल्या जवळपास पुष्कळ. आता बघ काय हा स्लॉट राहिला
ते ज्यावेळेस आपण काय करायचं पॉकेट ओपन पॉकेट. तर पॉकेटसाठी कंडिशन काय आपलं की बाबा क्लोज यायला पाहिजे. आणि काय करतो हा क्लोज यायला घेऊन टाकतो. आतमध्ये तर line बरोबर. म्हणजे याच्या आतमध्ये चालू आतमध्ये गेलो पॉकेट पण सर त्याचं जर आतमध्ये चाललं तर कॉर्नरला मात्र निघणार नाही. सांगतो ते सांगते स्टेप बाय स्टेप. टूल तेच टूल वापरू. पण आता आपल्याला माहिती नाही किती चेक करून घेऊ. कटर बसलं नाही तर कसं पाहिजे 40 चेक मला वाटतं. ही रेंज 40 आहे का? टूल मुलीचं वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही. स्टँडर्ड फिनिशिंगसाठी काही ठेवलं नाही. आता हाय स्पीडमध्ये आणि स्टेपवर आपला 80 85 85 का? विथ कटर आहे ना एंड मिली त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ते म्हणजे काय 85 म्हणजे काय 85 म्हणून नाही सर ते जर पॉकेट असेल ना ते ऑटोमॅटिक जरी सपोज आपण 85 दिलं तरी ते जर सपोज तिथं 16 mm लागत असेल ना तेवढंच सरकणार ते जास्त नाही. मॅक्सिमम ज्यावेळेस त्याला भेटेल म्हणजे डिस्टन्स जे आहे ते तेवढं सरकलं. 17 जर सपोज त्याला 17 प्रॉपरली भेटेल शिफ्ट व्हायला तरच 17 होणार नाही तर मग त्याच्यापेक्षा कमी होणार. इंटरमोशन ऑफ म्हणजे सरळ डायरेक्टली गेलं पाहिजे. फिनिशिंगसाठी हे राहून द्यायला किंवा मग फिनिशिंगसाठी एक पॉईंट टू देऊन टाका. पॉईंट टू जाईल फिनिश पार्ट टाकून लिडिंग लिड आउट आता सध्या काय नाही डेप्थ ऑफ कट द्यायला लागणार किती म्हणून लिंकिंग पॅरामीटर टॉप ऑफ स्टॉक आपल्याकडून चालू आहे ना झेड ग्रुप आणि डेप्थ कितीपर्यंत जाईल किती बाकी सगळं हा झाला इथे आणि याला ॲक्च्युली माझा मॅटर झालं कॉर्नरला रेडियस वगैरे बाय डिफॉल्ट त्यांनी हे लिहिले कॉर्नर रेडियस तिथं काय गेले शार्प ते शार्प म्हणजे असं सरळ सरळ चालेल ते कॉर्नरला जाऊन रेडियस कटरचं फक्त जे डायमीटर असेल त्याच्याकडे कॉर्नरला रेडियस टाकून हाय स्पीड आणि शार्प पण आता ह्याला काय होतं जर सपोज मी इथं मशीनिंग करायला गेलो मशीनिंग तर होतं आहे काय होते इथं बरं राहते इथं मोठं राहते इथं बाहेर काढायला पाहिजे. आपल्याकडं काय करायला पाहिजे फिनिशिंग मटेरियल ठेवून चालेल. फिनिशिंग मटेरियल ठेवून फिनिशिंग कटरला ॲक्च्युली काय होतं इथं कटर आलं ना आपलं कॉर्नर इथपर्यंत आलं कटर पूर्ण असं जात नाही. हां त्याला काय होतं इथं मटेरियल तसंच राहते. मी काय करतो यातून कटर बाहेर काढतो त्याच्यासाठी मी काय करतो याच्यामध्ये जातो मॉडिफाय लेंथमध्ये आता ही लाईन मला बाहेर वाढवायची किती वाढवायला लागेल मला
कटर साईज कटरचा पुढे हां कटरची साईज किती आहे आता आपली 20 कटर 20 म्हणजे 20 mm वाढवू की 12 mm वाढवू का? 11-12 mm हम्म. एक एम जास्त हं. किती वाढवायला लागेल? तर 12 एम वाढवलं तरी चालेल एका साईडला. किती mm वाढवायला लागेल? कटर 20 आहे ना हं. ही लाईन वाढवायची ना आपल्याला बाहेर हां 10 एक वाढवलं हां तर आता पाच ॲक्च्युली काय आहे समथिंग माझं कटर एजपर्यंत येते माझं कटर 20 mm. हम्म. आता मी जर सपोज 20च्या 20 mm बाहेर काढलं तर कटरला 20 mm ट्रॅव्हल करेल जायला. निम्म काढू आपण हां मग निम्म काढलं तर मग हां. एजला परत थोडं म्हटलं पाहिजे. मग ते निम्म्याच्या पुढं 1-2 mm काढतो. म्हणजे काय होतं आपलं जास्त पण लांब गेलं तर टाइम टाइम जाईल जातो आणि जास्त जवळ ठेवलं तर मग मटेरियल थोडं मटेरियल राहील. मग 1-2 mm बाहेर काढलं तर ओके. 15 पर्यंत मग 11-12 mm पर्यंत निकल तुला सांगणार आहे का नाही? 12 नाही तर आपलं 12 करू जरा उत्तर सांग ना काहीतरी. हां 12 mm. मग त्याचं वाढवायचं आहे कमी करायचं? वाढवायची वाढवायचं. लेंथ वाढवलं. तिकडे वाढवायला लागेल ना. दोन्ही साईड वाढवावं लागेल दोन्ही साईडला कॉर्नर येतात ही लाईन जॉईन करून टाकायची. तर जॉईंट काय करायची लाईन? का बरं ते तुझ्या कारण पॉकेट आहे पॉकेट आपला क्लोज लाईन मध्ये थांबतो. हां बॉक्स परत सेट केलं का आपली बघा पूर्ण बॉक्स आता बरोबर त्याने काही आतमध्ये तुम्ही त्याला फिरायला जागा आहे. तर इथं राहिलं काय करायचं मग? मटेरियल जास्त द्यायचं. कारण काय झालं आपल्या जॉबमध्ये काय होते की आपण मटेरियल जास्त ठेवलेलं आहे. ज्यावेळेस माझं बाहेरून चालेल त्यावेळेस ते मशीन होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे इकडं राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आतल्या साईडला टाकलं म्हणजे आतलं इथपर्यंत शार्प होऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस माझं बाहेरून कटर चालला ना तेव्हा ते निघून जाईल ते निघून जाईल. त्याच्यामुळे इथे शार्प आहे. त्या बॉक्सच्या जर आतमध्ये राहिला असतं तर मग हां आपण मग आतमध्ये राहिला तर आपल्याला अजून कटर दुसरं बाहेर वाढवावं काढावं. लागेल. आता आपल्याला काय करायचं हा एज काढून टाकायचा. आता माझं कटर जर सपोज आता आपल्याला काय करायचं बाहेरचं मटेरियल सगळं उडवून टाकायचं जॉब निघणार तुला निघणार कुठली चालू पॉकेट चालू कंट्रोल चालू ड्रिल चालू ते चालू बाहेरचं सगळे मटेरियल काढून टाकायचं. कोणतं कुठले चालू निघेल जॉब मशीन टूल विथ त्याचं वापरलं कट करायचं लाईनच्या लेफ्ट साईडला पाहिजे थोडी 0-0 डेप्थ ऑफ कट 8 mm लिव्हिंग रेट ऑफ आता काही गरज नाही मल्टीपासीची पण गरज नाही कारण त्यानंतर चार्जर परत अजून तयार केलं काय काय गरज लिंकिंग टॉप टॉप इथून डेप्थ कितीपर्यंत जायचं इथपर्यंत पूर्ण राऊंड फिरेल ना काउंटर करायला नाही बाहेरून पूर्ण आता आपल्याला इथे झालं
आता हा माझा टूलपॉथ आहे. त्याच्यामध्ये आपण टायमिंग सेव्हिंग करू शकतो वाटतं. 2 वेळा टूलपॉथ बनवायला लागतो. म्हणजे टाइम सेव्ह करायचा. आता आपला जॉब काय हा पूर्ण आता बाहेरून करतोय. ओके, त्याला समथिंग किती वेळ लागेल आहे. आपण स्पीड काही दिलेलं नाही आहे. 7 तास लागले तुम्हाला मशीन. पूर्ण ऑपरेशन आता आपल्याला याला कमी करायचं आहे. काय करायला लागेल आपल्याला? पुढं अनवॉन्टेड वे पुढं चाललेलं आहे. हा जॉब बाहेरून करतोय आता. ॲट अ टाइम आपण दोन्ही साईड काउंटर करू शकतो. इथं पण काउंटर केलं ना मग हे पण आहे. ह्याच्यामध्ये काय होतंय, आपलं मशीनिंग करायचं एवढाच भाग फक्त हा. म्हणजे इतकं ह्या जॉब हाईटपर्यंत काय आपल्याला एवढा भाग जरी मशीनिंग झाला तरी बस म्हणून एवढं कटर चाललं तरी. बरोबर ना? हा पुढचा हा हवेतला भाग मशीनिंग होऊन गेलेला आहे आपला. मग इथे चालल्याची आवश्यकता आहे का? नाही. म्हणजे काय होऊन जाईल ते अनवॉन्टेड चाललेलं आहे. मग आपण काय करू, पहिल्यांदा फक्त एवढंच चालून घेऊ. मग ज्यावेळेस ह्याच्या खाली आलं की मी इथं परत सेपरेट करायचं आणि म्हणजे मग पूर्ण इथं जो फिरतोय आपला कटर हवे तो टाइम हवेत चालवलेला काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. म्हणजे जरी सपोज बनवलं तरी आपण नंतर ठरवायचं की बाबा आपलं बरोबर आहे का नाही, पुढं हवेत चाललंय काय, ठिकाणी करणार तर बघायचं. नाही तर असं केलं तर कंपनी मिळून बाबा लाईट जास्त लागू राहिली. लेअर चालू आहे तुझी. आता आपल्याला काय करायचं, इथून इथपर्यंतची एक लाईन पाहिजे फक्त. बरोबर ना? हे मी मगाशी सांगणार होतो पण नाही सांगितलं, कारण काय की प्रत्येक रिचेन ऑन म्हणून आपल्याला काय करायचं, इथपासून करतो ते क्लोज झालं तर मी करतो एवढंच सांगतो. एवढ्यामध्ये काउंटर होईल ना आता? एवढ्यामध्ये पण आता हा पण काय झाला, इकडून उचलून येतो इकडे येताना काय करायचं, डॅमेज करायचं. म्हणजे आपलं काय झालं पाहिजे, इकडे गेलं की इकडून असं बाहेरच्या तोडलं बाहेरच व्हायला पाहिजे. बरोबर. आता त्याच्यासाठी एक शॉर्टकट आहे. उडीच्या ऐवजी इथं म्हणतो मी रॅम्प. ओके, त्या रॅम्पमध्ये 3 प्रकार आहे, अँगल, डेप्थ आणि प्लंज. मी प्लंज म्हणतो आणि प्रत्येक वेळेस 1-1 mm देतो. त्यावेळेस आता डेप्थ ऑप्शन ऑफ झालेला आहे, कारण हा 1 mm त्याने काय केला तिथं वापरला. लिंकिंग पॅरामीटर टोटल 7च्या ऐवजी कुठपर्यंत जाईल आता, या डेप्थपर्यंत 35पर्यंत. म्हणजे दोन्ही साईड दिसणार. पण आता इथे पण काय करायला पाहिजे, 1 mm बाहेर यायला पाहिजे मला. मी काय करतो, डिलीट आउट नाही जातो, 1 mm बाहेर टाकतो. तर हे झालं एंट्रीसाठी, म्हणजे एंट्री करताना 1 mm बाहेर, आउटला पण 1 mm. किंवा मग मी ही लाईनच जर सपोज 1 mm माझी तयार अजून एक्स्ट्रा वाढून घेतली असते तरी पण काय प्रॉब्लेम नाही. तर हे झालं ह्याच्या खाली, ह्यालाच कॉपी लाईन चेंज करून टाकतो. खाली लाईन टाकायला लागली. खालची टाकायचं 8-9 आता ह्याच्यामध्ये आपलं रेग्युलर रॅमच्या ऐवजी 2D डेप्थ ऑफ कट आपला 1 mm, ग्रीड अँड रॉडची काही गरज नाही, मल्टीपासची पण काही गरज नाही. लिंकिंग पॅरामीटर आता माझा टॉप ऑफ टॉप कुठून चालू व्हायला पाहिजे, 35 -35 किंवा 34.5 -34.5. म्हणजे 0.5 आपण काय दिला ओव्हरलॅप, आणि डेप्थ किती आपलं 60. आता ह्याच्यामध्ये पण आपलं नाही का फिनिशिंग वगैरे येते का नाही त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. ओके, काही जण काय करतात, जर सपोज इथून चालू झालं तर कंटिन्युअसली रॅम्प म्हणून एक ऑप्शन असतो.
जे एकदा एंट्री झाली की कंटिन्युअसली खाली जात राहतं ते. जसं हेलिक्स आहे. स्प्रिंट कशी कंटिन्युअस खाली जात राहते, तसे पण ऑप्शन आहे. पण फिनिशिंग जर नाही आलं तर मग काय झालं तसे वापरायचे. हा. हम्म. त्याच्यावर फिनिशिंग येऊन जाईल ना कंट्रोलमध्ये. हां, म्हणजे फिनिशिंग आवश्यक कशी आहे त्याच्यावर डिपेंड. म्हणजे गरजेचं असेल तर मग ते कंटिन्यूस काही नाही नुसतं बाबा नुसतं असेंब्लीसाठी पाहिजे ना असं की नुसतं म्हणजे बाबा दुरून मोटर मशीन करून द्या बरं. आणि काही नाही तर सपोज सुपर फिनिश वगैरे पाहिजे मग आपल्याला जर सपोज तसं पाहिजे ना असं फिनिश मग प्रत्येक वेळेस रोटिंग करताना पॉईंट वन मोटर ठेवायला लागेल. पॉईंट वन नंतर परत त्याची फिनिश मारायला लागेल. आता आपलं ते दोन्ही साईड मशीन परत तिथंच खाली अगोदर जो फिरायचा आपला पूर्ण असा हम्म. तो इथला टाइम आपण कमी करू फक्त एवढ्यामध्ये हां, cover तेवढं केला. तेवढं. ओके. आता हे नाही तर जर सपोज रेडियस घेतल्या तरी चाललं असतं कारण डिझाईनमध्ये आपले काही Radius आहे. शंभर केलं. रेडियस आहे. मग आपण काय करायला लागणार आपल्याला तर हे जे खालची Sharp लाईन च्या आहे ठिकाणी ते का आपण- हां ते शार्प आहे का त्याच्या ठिकाणी ते रेडियसची लाईन आहे. त्याच्या आधी आपली लाईन आहे का तिथे बघून घेऊ. रिच अँड ऑल का करायचं प्रत्येक वेळेस? हम्म? रिच अँड ऑल का करायचं प्रत्येक वेळेस? हां म्हणजे दुसरी चेंज देतो ना आपण. प्रत्येक वेळेस नेमकं रिच अँड करायचं. हां म्हणजे दुसरी देत असेल तर चेंज करून घ्या. आता मला इथं काय करायला लागेल माहिती का पहिल्यांदा हिला डिलीट मारायला ओके नंतर बघ ॲड म्हणाय हा नंतर मग ही लाईन करायला त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो बाबा रिच इन ऑल म्हणतो इथे डिलीट पण होऊन जाते परत delete. आता हे रेडियस फॉलो करा. आता ते ग्राफिक नाही आहे त्याच्यामुळे कुठं असं येत नाही. मला असं म्हणजे आता रेडियस घेऊन गेलो म्हणजे आता म्हणजे काय झालं तिथं परत सेपरेट रेडियस द्यायची गरज नाही त्यावेळेस मशीन होऊन जाईल. आता काय राहिलं आपण जॉबमध्ये तुला तेवढंच आहे. चांपर एवढ्याची प्रॅक्टिस करून देणार का की चांपर पण सांगून नको एवढं खूप वेळेस थोडं जरा जास्त वाटतं. कारण चांपर द्यायचे ते अजून आणि ते ड्रिल पण आहे तेवढं पण करून टाकायचं. ते कुठं ड्रिल इथं म्हणजे डिझाईनमध्ये नाही मेन डिझाईनमध्ये ड्रॉइंगमध्ये तुली ठीक तेवढी एकच करायला लागते का पूर्ण? नाही नाही याला एकच करून इकडे दिले मी तू काउंटर वापरला समजा एक लाईन देऊन मल्टीपास दिलं तरी चालेल ते नसेल तर मग ह्याला पॉकेट करून मग त्याला मशीन बिल्ड करतात. चालेल आता ह्याच्यामध्ये ॲक्च्युली नाही का आपण काय करायला आहे आपण इथे ज्यावेळेस हे देत होतो काउंटर देत होतो त्यावेळेस आपण काय केलेलं होतं इथे फिनिशिंगसाठी मटेरियल ठेवलं होतं पॉईंट टू ते पॉईंट टू मटेरियल कसं असणार आहे फिनिशिंग केलं नाही ना आपण हां मग आता मला काय करायचं याला फिनिशिंग मारायचं झालं कॉपी म्हणून आता मी हे झालं लगेच मला इथंच चालायला पाहिजे ते ह्याला इथे लाल हे जे लाल आहे इथं खाली आणतो यायचं त्यासाठी ऑप्शन आलं त्याला तिथं पेस्ट म्हणतो कोणतं जागा फिनिशिंग करून तिथे दिली लगेच फिनिशिंग पण करायचं आणि फिनिशिंग करताना मला काय आता मल्टीपासची गरज नाही डेपची पण गरज नाही ओके 0 म्हणजे लिंकिंग पॅरामीटर डायरेक्ट 0 पासून -35 करायला
म्हणजे माझं कटर काय करत होतं ही वॉल आहे पहिल्यांदा काय करत होतं एक एम करत 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 खाली आलं आता काय करणार डायरेक्ट 35 जाणार आणि एकदा फिनिश करून द्या. आणि त्यावेळेस वेळेस माझं काय असेल स्पिंडल स्पीड जास्त असेल आणि स्पीड रेट कमी असेल आणि लिडिंग लिट आउट थोडा अजून बाहेर काढते 3 mm च्या ऐवजी नाही का एक 11 mm 11 mm पण नाही 4-5 mm फिनिशिंग टूल असं ऑपरेट होईल ना टूल फिनिशिंगसाठी हां असंच ऑपरेट होईल ना ह्या डायरेक्शन. हां नाही इकडे गुंतलं आणि इकडे जाणार फिनिशिंग झाली का? तेच मला आलेली आहे म्हणून सिलेक्ट नाही झाली तिथे. सिलेक्ट झाली होती त्याच्यानंतर क्लास निवडून पाहिजे ना. हां चालला पण दिसून द्यायला डिस्प्लेमध्ये झाली. नाही नाही तिथे ॲक्च्युली व्हायला पाहिजे होतं मोटर काढायला पाहिजे मल्टीपासेस नाही काढलं एकदा दिलं ना आपण मोटरला एकदा केलं केलं होतं. होतं म्हणून एकदा केलं होतं म्हणजे एकच सांगितलं. केले मला कलर तिथं दिसून येत नाही ग्राफिक म्हणून असं पण असू शकतं एका आठवड्यामध्ये पूर्ण फिनिशिंग होऊन जाईल. हां एका आठवड्यामध्ये पूर्ण होईल. फक्त त्याला कंडिशन काय पाहिजे याची जी 35 mm फ्लूट लेंथ आहे तीच फ्लूट लेंथ आपल्या कटर लावून पाहिजे वर्किंग लेंथ काय ही लेंथ जास्त आहे ना सर. हां ही लेंथ आहे ना ही अशी आहे फ्लूट लेंथ म्हणजे आपली कटरला कसं असतं ड्रिलला बघितलं काही निम्म्यापासूनच खाली मशीनिंग चालू होतात म्हणजे फिरत असतं ते जर निम्म्यापासून फिरते का ते आपलं समथिंग 35 असं ते जे फिरते का ते पण 35 पेक्षा जास्त पाहिजे तरच ते होतं आता ते चॅम्पर राहिले ते बघू आपण चॅम्पर आणि ड्रिल तर म्हणजे आता ॲक्च्युली काय आलं आपण शिकलोय कुठलं 2D पण माझा जॉब तर कसा आलेला आहे 3Dमध्ये आला पण त्याच्या ऑपरेशनचा जर प्रकार बघितला माझा सगळा 2Dचाच प्रकार आहे असं म्हणजे प्रोफाईल वगैरे काही जास्त पुढं नाही त्याच्यामुळे मी काय करू शकतो की एज कर्व ऑन एज करायचं जेवढे लागते तेवढे वाढवायचे काय असेल ते आणि त्याच्यावरती 2Dचेच प्रोग्राम चालवायचे 3D नसलं तरी पण चालू शकतात त्याला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे 2Dने पण भरपूर जॉब होऊ शकतो 2D होऊन 3D वर्क होऊ शकतो. हां थोडं 3Dचे पण कुठले लिमिटेड बरं का म्हणजे जर सपोज प्रोफाईल वगैरे असेल म्हणजे असं डोम असेल किंवा असा पार्ट असेल असं प्रोफाईलमध्ये फिरलेला वगैरे म्हणून नाही म्हणा पण सरळ सरळ आहे बाबा सगळा प्रोफाईल ते होतं म्हणजे चॅम्पर किंवा रेडी सगळं रेकॉर्ड केलं. जर मस्त त्याला 10-15 मिनिटं पिक्चर बघा